नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कधी कबूतर तर कधी बकरे, हे सगळे मुके पक्षी प्राणी सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेत आणि त्याला किनार आहे धर्माची. कबुतरांना अन्न घातलं नाही तर जैन धर्मियांच्या भावना दुखावतात. कुंभमेळ्यासाठी वृक्षतोडीला विरोध केला की हिंदू धर्मियांच्या भावना दुखावतात. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा आता हिंदू मुस्लिम या वळणावर आलाय. कुंभमेळ्यासाठी झाडं तोडण्याला विरोध करणारे फक्त हिंदूंच्याच सणाला विरोध करतात असा दावा भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केलाय. कुंभमेळ्यासाठी झाडं तोडायला विरोध करणारे पर्यावरणवादी ईदच्या वेळी जेव्हा बकरे कापले जातात तेव्हा विरोध का करत नाहीत, हा सवाल नितेश राणे विचारतात. नाशिकच्या तपोवनात वृक्षतोड होऊ नये यासाठी नाशिकमधल्या चिमुरड्यांपासून ते महाराष्ट्रातल्या कलाकारांसह सगळे एकवटलेत. वर्षानुवर्ष जुन्या झाडांवर कुऱ्हाड चालवू नका अशी विनंती त्यांच्याकडून केली जाते. पण त्यांच्या विरोधावरच आता सवाल उपस्थित होत आहेत. त्यांच्या धार्मिक निष्ठेवर सवाल उपस्थित होत आहेत. त्यांच्या लोकशाही मूल्यांवरच्या विश्वासावर सवाल उपस्थित होत आहेत. पर्यावरणासारख्या संवेदनशील विषयावर, तुमच्या माझ्या जगण्याशी संबंधित असणाऱ्या विषयावर जो जनाक्रोश उठतोय त्याला मंत्र्यांनीच धर्माच्या कक्षेमध्ये आणून ठेवणं हे किती योग्य आहे, हा आज सकाळीचा मुद्दा आहे. याच मुद्द्यावर बोलणार आहोत, पण त्या अगोदर नजर टाकूयात या संपूर्ण मुद्द्यासंदर्भात आज नेमकं काय काय घडलं या संदर्भातल्या विशेष रिपोर्टवर. नाशिक मधल्या तपोवनामधील प्रस्तावित वृक्षतोडीला आज वेगळंच वळण मिळालं. कारण या वृक्षतोडीचा संबंध थेट ईदच्या बकरे कापण्याशी जोडला गेलाय. जे लोक वृक्षतोडीला विरोध करतायत ते ईदच्या वेळी बकरे कापायला विरोध का करत नाहीत, हा सवाल केला गेलाय. आणि हा सवाल करणारे आहेत भाजपचे मंत्री नितेश राणे. पर्यावरणवाद्यांना फक्त हिंदूंचे सण दिसतात, पण ईदच्या वेळी बकरे कापायला पर्यावरणवादी विरोध करत नाहीत असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. ईदच्या वेळी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये बकरीचे हे कत्तल होते, त्याच्यानंतर ते सगळं रक्ताचे पाणी सगळीकडे वाहत असतं असं असंख्य वेळी आपल्याला उदाहरणं किंवा आपल्या मीडियामध्ये पण चालवलं जातं. पण तेव्हा हे पर्यावरण प्रेमी कधीच आवाज उचलताना आम्हाला दिसत नाही, कधीच बोलताना दिसत नाही की व्हर्च्युअल बकरी ईद करा, असं कधीच ऐकत नाही आम्ही. मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा न्याय, हा कशाला, हा प्रश्न या निमित्ताने मी फक्त ट्विटच्या निमित्ताने विचारलाय. विरोधकांनी मात्र नितेश राणेंचं हे वक्तव्य खोडून काढलंय. तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कुंभमेळ्यासाठी महानगरपालिकेला साधुग्राम उभारायचंय आणि त्यासाठी तपोवनातील तब्बल 1700 झाडं तोडण्याचा प्रस्ताव नाशिक महानगरपालिकेनं तयार केलाय. पालिकेच्या या निर्णयाला अनेक नागरिक, माजी सरकारी अधिकारी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केलाय. आमचा साधुग्राम उभारायला विरोध नाहीये, पण निसर्गाची हानी होता कामा नये अशीच भावना या सगळ्यांनी व्यक्त केली आहे. आपण जर 2015-2016चा गुगल मॅप बघितला, त्यातलं कुठलंच झाड आपल्याला दिसत नाही. ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला, त्या काळात नाशिक महानगरपालिकेने विचार करून ही झाडं लावली. कारण ती रिकामी जागा होती, 12 वर्षात आपण एकदाच ती वापरतो. आता ज्यावेळी तिथे साधुग्रामचा विचार झाला त्यावेळी साधुग्राम तिथे तयार करता येत नाही, कारण डेन्स अशा प्रकारची झाडं झालेली आहेत. आणि म्हणून आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता त्या संदर्भात मार्ग काढून एकंदरीतच तपोवनातील वृक्षतोडीचा प्रश्न सुटावा अशी सगळ्यांचीच इच्छा आहे, पण त्याला धार्मिक रंग दिला जाऊ नये अशी ही सगळ्यांची भावना आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. या सगळ्या विरोधाच्या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्या प्रश्नांसंदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण. अजितजी नमस्कार. कविताजी नमस्कार. आणि तपोवन बचाव आंदोलकांपैकी राजेंद्र बागुल आपल्या सोबत आहेत. राजेंद्रजी नमस्कार, आपलं स्वागत आहे चर्चेत.
नमस्कार. आणि काही वेळातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे आपल्यासोबत या चर्चेमध्ये असतील. राजेंद्रजी, पहिल्यांदा तर तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे, कारण गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन तीव्र होत चाललंय. नाशिककर आहेत, नाशिकच्या बाहेरचे सुद्धा अनेक जण आहेत, पर्यावरण प्रेमी आहेत, जे या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. झाडं तोडण्याला त्यांचा विरोध आहे. आता हे सगळं होत असताना आज जे वक्तव्य आलं नितेश राणे यांचं, की विरोध फक्त हिंदू धर्मियांच्या सणाला होतो, विरोध फक्त जेव्हा हिंदूंचा काही कार्यक्रम असला की त्याला होतो, बाकीच्यांना होत नाही. काय म्हणणं आहे तुमचं याच्याबद्दल? पहिली गोष्ट म्हणजे इथे सणाला कुंभमेळ्याला कोणाचाही विरोध नाही. विरोध आहे तो जे कुंभमेळ्याच्या निमित्तानं जे तपोवन आहे का, जिथे ते रामाची भूमी आहे, रामाचा वनवास तिथे 12 वर्ष तिथे काढला गेलेला आहे, ज्या रामाने जिथे पर्णकुटी बांधली होती त्या झाडाखाली तिथे अनेक ऋषी मुनींनी तप केलं होतं. ही झाडं जवळपास 1800 झाडं तोडण्याचा घाट घातला गेला आणि म्हणून त्याला आमचा विरोध आहे, पर्यावरणाला विरोध आहे. कारण त्या झाडांचं महत्व हे नाशिककरांच्या दृष्टीने महत्व आहे आणि कुंभमेळ्याच्या दृष्टीने महत्व आहे. कारण त्या झाडांखाली अनेक साधूंनी महंतांनी तपश्चर्या केलेली आहे आणि ती झाडं तोडून तुम्ही जर कुंभमेळा भरवणार असाल तर ते वाईट आहे. तो बाजारू स्वरूप आणण्याचं काही कारण नाही असं आमचं म्हणणं आहे. नाही, पण तुम्ही म्हणताय की ती झाडं आधीपासूनची आहेत, पण आता आपण मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं की काही वर्षांपूर्वी तर तिथे झाडच नव्हती, ती झाडं नाशिक महानगरपालिकेनं लावलेली आहेत. मग आता जर साधुग्रामसाठी ती तोडायची असतील तर मग जर पर्याय नसेल तर मग त्याला विरोध का? नाही नाही नाही, ही 54 एकर जागा आहे आणि विषय म्हणजे का ती पूर्वी 300 एकर जागा होती, आता त्या 300 एकर बदली फक्त 54 एकर शिल्लक झालेली. म्हणजे गेल्या 12 वर्षापूर्वी मागच्या सिंहस्थाला 300 एकर जागा होती, ती कुठे गेली? तर ती यांनी आरक्षण उठवून ती बिल्डरांच्या ताब्यात दिली. आज तिथे मंगल कार्यालय आहेत, इमारती आहेत आणि मग ती हरित जागा तुम्ही का बरं दिली? म्हणजे हा जो भ्रष्टाचार महापालिकेने केलेला आहे तो मोठा आहे. आणि आता उरली सुरली ही जी 54 एकर जागा आहे ही सुद्धा ते बिल्डराच्या घशात घालण्यासाठी देत आहेत आणि त्यासाठी त्यांनी टेंडर काढलेलं आहे आणि ते टेंडर दिलं गेलेलं आहे आणि त्या टेंडरच्या निमित्तानं ती परत ती सर्व भुईसपाट करतायत. तर हे काही योग्य नाही आणि आमचा या जुमल्याला विरोध आहे. हा जो अधर्म चाललेला आहे साधुग्रामच्या नावाखाली त्याला आमचा विरोध आहे. बरं, शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे आपल्यासोबत आता चर्चेमध्ये आहेत. अखिलजी, हिंदूंचे सण आले, हिंदूंचे कार्यक्रम आले की फक्त विरोध होतो, तेव्हाच फक्त पर्यावरणवाद आठवतो. पण ईदला बकरे कापले जातात तेव्हा मात्र पर्यावरणवाद्यांना वन्यप्रेमींना त्याच्याबद्दल फारसं काही वाटत नाही. नितेश राणेंचा हा आरोप आहे. आता नितेश राणेंच्या आरोपांना किती महत्त्व द्यायचं, किती गांभीर्याने घ्यायचं हा देखील एक मोठा चर्चेचा विषय आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी आपण जर पाहिलं की जेव्हापासून ते भारतीय जनता पार्टीत त्या रेसमध्ये लागलेले आहेत की त्यांना काहीतरी भारतीय जनता पार्टीकडनं मिळावं, आता ते नेहमी लाईमलाईटमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीत राहावं, तेव्हापासून त्यांना प्रत्येक गोष्टीत हिंदू मुस्लिम या विषयाकडे वळण नेण्यासारखेच सगळे वक्तव्य त्यांचे आहेत. त्यांना सगळीकडे हिंदू मुस्लिम हाच प्रकार दिसतो. आता मला कळे ना की विषय वृक्षतोडांबद्दल आहे. आता हिंदू समाजात अशी मान्यता आहे की आपण रात्रीच्या वेळी एक नॉर्मल पान देखील तोडत नाही. आर्य कॉलनी रात्री कोणी कत्तल केलं? पूर्ण कोण तिकडे एवढे हजारो झाडं रातोरात कापत होते लोकांना न कळता? ह्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवावं, ह्यांच्याकडनं हिंदुत्वाचे धडे घ्यावे. ह्यांनी आधी जर शाळेत जरा शिक्षण व्यवस्थित घेतलं असतं, वृक्षचं किती महत्व आहे, साधू संत कशा प्रकारे, आपण जर कोणत्याही साधू संताचे जर आपण फोटो म्हणजे पिक्चर जर आपल्याला अवेलेबल असतील आपण पाहिले तर ते आपल्याला एखाद्या वृक्षाच्या खालीच दिसतात, वृक्षाच्या खालीच बसलेले तिकडे तप करत दिसतात. हे त्यांना माहित नाही का? बकरीचा विषय काय म्हणतात ते? बकरी कापतात तर मग आपल्या हिंदू सणात किंवा इतर सगळ्या ह्याच्यात आपण बोकड कापत नाही का मंदिरात? काय तुम्हाला म्हणायचं? प्रत्येक गोष्टीत कुठच्याही गोष्टीला आता हा धार्मिक विषय आहे का? धर्माकडे याला वळण, प्रत्येक गोष्ट भारतीय जनता पार्टीला वळवायची असते कुठे? धर्माकडे. हा धर्माचा विषय नाहीये मुळात. तुम्हाला कळतं का? आता ग्लोबल वॉर्मिंगच्या जगात त्यांनी आता ग्लोबल वॉर्मिंग बद्दल थोडं वाचन करावं आता नितेश राणेंनी, आणि त्यांचं जे काय ते खातं आहे ना, बंदर खातं जे काय त्यांच्याकडे आहे तिथे त्यांनी लक्ष द्यावं ना. ते इकडे आपल्याकडे आता वाळवण बंदर होते, तिकडे ते काय आता अचानक बुलेट ट्रेनचं स्टेशन होणार आहे, स्टॉप होणार आहे, कोणासाठी होणार आहे?
त्याच्याबद्दल लक्ष द्यावं ना त्यांनी. महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना तिथे रोजगार मिळणार आहे का, कशा प्रकारे त्या वाळवंट बंदरचं वाळवंट होणार आहे त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं ना. नको तिथे प्रत्येक वेळी लक्ष कशाला असतं त्यांचं. बर अजितजी, म्हणजे जगामध्ये सध्या चर्चा सुरू आहे ती पर्यावरणाची, ग्लोबल वॉर्मिंगची, त्याच्यामुळे होणाऱ्या परिणामांची. पूर आला, ग्लोबल वॉर्मिंग. वाटेल ते झालं, नुकसान झालं, ग्लोबल वॉर्मिंग. ते कमी करायचं असेल तर हरित क्षेत्र वाढवायला हवं, हे सगळं मान्य करायचं. त्याच्यावर भल्या मोठ्या परिषदा घ्यायच्या आणि जेव्हा 4 लोक त्याच्याबद्दल जागृत होऊन म्हणतात की झाडं तोडू नका, त्यावेळेस त्यांना हिंदू मुस्लिम या रेषेवर आणून ठेवायचं. हा काय प्रकार आहे? हे तुम्ही या आंदोलनामध्ये असलेल्या काही मुखंडांना विचारलं पाहिजे की हा नेमका काय प्रकार आहे. आलं का लक्षात? आणि मुखंडांना विचारलं पाहिजे. काय काय मुखंडांना हो हो. काही लोकांना विचारलं पाहिजे याच्यामध्ये की जे लोक अकबरानं कुंभमेळा सुरू केला सांगतायत. अखिलराव चित्रेंच्या बाबतीत मला बोलायचं नाही, माझ्या गावातला हा विषय. आधी राजाभाऊंशी थोडासा संवाद साधतो. आधी राजेंद्र बागुल आज काँग्रेसमध्ये असले तरी ते मूळचे हिंदुत्ववादीच आहेत. राजाभाऊ, ही जी जागा आहे, जे मंगल कार्यालय आहे, ते कसे येतो? आपल्या गावामधला विषय आपण महाराष्ट्राच्या समोर असा चुकीच्या पद्धतीने मांडला तर कसं होईल? ही जागा कुणाची आहे? मुळात जागा महंत नारायणदास महाराजांनी 58 एकर पैकी 38 एकर जागा यातली दिली. ती कशासाठी दिली? तर कुंभमेळ्याला साधुग्राम करता ही जागा दिली. बरं, झाडं कुणी सांगितलं की मोठी झाडं तोडणार आहे? मोठी झाडं तुटणारच नाहीयेत. गुगल इमेज वरती बघितलं तरी मागच्या कुंभमेळ्याच्या वेळेला इथं प्लेन लँड, सपाट जागा होती, जी झपाट्यानं वाढलेली झाडं आहेत. गुलमोहर असतील, बावळे असतील, सुबावळे असतील, झुडपं असतील. हा यांचा जो विषय आहे तो विषय तिथं स्वच्छ करावाच लागणार. दुसरं, मी भारतीय जनता पक्षाच्या प्रज्ञा प्रकोष्ठाचा राज्याचा अध्यक्ष आहे. माझे उपाध्यक्ष सुद्धा या आंदोलनाच्या प्रमुख लोकांपैकी एक आहे, ज्यांनी आंदोलन उभं केलं. आम्ही सुद्धा या विषयामध्ये होतो. झाडं वाचली पाहिजे ही आमची सुद्धा भूमिका आहे. कुठली झाडं? तर जी मोठी झाडं आहेत ती झाडं आम्ही कोणीच तोडू देणार नाही नाशिककर म्हणून. राजाभाऊ, आपण सगळे सोबत होतो या विषयावरती. ही झाडं तुटणार नाहीच. आपल्या सगळ्यांच्या सामूहिक विरोधानंतर आमचा रोहन पण त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. आम्ही आहोत ना त्याच्यामध्ये. भारतीय जनता पार्टी काय नाशिककरांच्या पेक्षा काय वेगळा विचार करते का? आमच्या अध्यक्षांनी आज पत्रक काढलंय. मी या विषयावरती एक गोष्ट सुस्पष्ट करू इच्छितो. तपोवनातली मोठी झाडं तोडली जाणार नाहीत. पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आता ही जी डावे मंडळी येत आहेत बरं का, डॉक्टर कविताजी, हा विषय का निघाला? म्हणजे एखाद्या हिंदू नेत्याला, आणि त्यांचं काही चुकीचं नाही राण्यांचं, अखिलराव ते असं बोलले, त्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला मी सांगतो काय. तर या लोकांनी काय सांगितलं की काय कुंभमेळा नाही झाला तर फरक पडत नाही, साधू येतील जातील त्यांचं ते बघतील. एका तर असे आखल्याचे तारे तोडले की अकबराने कुंभमेळा सुरू केला, त्याने आंघोळ केली म्हणून शाही स्नान झालं. राजाभाऊ, ह्यांना चपलीने ठोकलं पाहिजे. तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहे. आम्ही तुमच्याकडे बघून हिंदुत्ववादाचं शिक्षण घेतलं. आम्ही हिंदुत्ववादी झालो शालेय जीवनामध्ये असताना. कसं काय तुम्ही निरंजन टाकलेलं असं बोलायला दिलं? ठोकलं पाहिजे होतं. तुमच्यातला शिवसैनिक कसं काय हे असं सगळं ऐकून घेतो? आणि आम्ही आपल्याकडे आदरानं का बघतो? आपण एक लक्षात घ्या, शहरामधले जुन्या जाणते नेत्यांनी. बरं अजितजी, मला वाटतं खूप वेळ तुम्ही बोललात, पण आता हे सांगा ना, हे बकरी ईद आणि ते कुंभमेळ्याचं काय प्रकरण? म्हणजे तिकडे झाडं कापू नका असं सांगितल्यावर तुम्ही बकरी ईद, हा काय संबंध आहे? अहो, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. काय संबंध आहे म्हणजे काय संबंध आहे? तुम्ही बकरी ईदला व्हर्च्युअल बकरी ईद करून दाखवा. चला, जी जागा कुंभमेळ्यासाठी राखीव आहे, ज्या जागेवरची मोठी झाडं तोडली जाणार नाही, कुठेही यायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदूंच्या अख्ख्या जगात बर ठीक आहे. मग आता मी तुम्हाला हे विचारते की ठीक आहे, नितेश राणे यांनी मांडलेली भूमिका ही मंत्री म्हणून मांडली असेल किंवा व्यक्ती म्हणून मांडली असेल. आता तुम्ही भाजपचे प्रवक्ते म्हणून मांडताय. आता तुमचाही तोच म्हणणं आहे का की नितेश राणे यांनी जो संबंध लावलेला आहे तो अगदी बरोबर आहे? भाजपच्या प्रवक्त्यांचं पण हेच म्हणणं आहे का? 100% बरोबर आहे. आम्ही ही तुलनाच केली नसती. आमच्या कुंभमेळ्याची तुलना कशाला त्याच्यात अकबर आणायचा का मुघल राजा? पण ते वृक्ष तोडीला विरोध करणारे ते अकबर आणतात. त्यांचा साधा मुद्दा आहे 1800 झाडं तोडू नका. आता तुम्ही जेव्हा म्हणताय की आम्ही मोठी झाडं तोडणार नाही, आकडेवारी द्या अजितजी, किती झाडं तोडणार नाही? चालू केला, यांनी शाही स्नान केलं, त्यांनी असं केलं, त्यांनी आमचं केलं. म्हणजे असं आहे की पर्यावरणाचा विषय हा धर्मावरच नेऊन ठेवायचा आहे का? हे फायनल आहे का? यांच्या आंदोलनामध्ये जे लोक येतात,
या आंदोलनातल्या लोकांनी बोलू नये ना. नितेश राणे बोलले नसते. अच्छा, मग ते बोलले म्हणून झाडं तोडायची आहेत का? अहो कविताजी, तुम्ही प्रश्न विचारताना याचा तरी विचार करा. अहो, मी तुम्हाला हेच सांगते ना अजितजी, आपण झाडांच्या मुद्द्यावर बोलूयात ना. आणि बकऱ्या कापू नका वगैरे असं सांगितलेलं नाही त्यांनी. त्यांनी एका प्रतिक्रियेला उत्तर दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. अजितजी, त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलंय की जसं तुम्ही झाडांना मिठ्या मारता तसं त्या बकऱ्यांना माराल का? त्यांनी थेट तुलना मारलंच केली. पाहिजे. पर्यावरण आणि वन्यजीव प्रेमी काय जे प्राणीप्रेमी असतील, मग त्यांनी काय करावं, स्लॉटर हाऊसेस मध्ये बकरीच्या दिवशी जावं, त्या बकरीला मिठी मारून बसावं. हे बरं, बघा, ठीक एक आहे. गोष्ट आहे, इथं हिंदूंचा कुंभमेळा होणार आहे. ठीक ही आहे. कुंभमेळ्यासाठी राखीव जागा आहे. कुणी मोठी झाडं कुंभमेळ्याला तोडली विरोध जाणार केलेला नाहीये लोकं अजितजी, कुणी स्वच्छ कुंभमेळ्याला विरोध केली, केलेला तर नाहीये. यांना आणि दुःख आणि जो झालं. विरोध आहे तो झाडं तोडण्याला विरोध आहे. कोणी कुंभमेळ्याला विरोध करत नाही. आणि ज्यांनी कुणी केला असेल, ज्यांनी कुणी त्यांच्या वक्तव्यातनं केला असेल, तर त्याला वक्तव्याने उत्तर देता येऊ शकतं. त्याचं समर्थन झाडं तोडण्याच्या हा जो विरोध आहे त्याच्यासाठी करता येत नाही. राजेंद्रजी, तुम्ही हिंदुत्व शिकवलं अजित चव्हाणांना असं त्यांनी आता दावा केला. हीच 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 तुमची हिंदुत्वाची व्याख्या आहे का? नाही. आता हिंदुत्व हे आहे, मी हिंदू आहे, मला याचा अभिमान पण आहे आणि माझा पक्ष काही तो नाकारत नाही. विषय असा आहे की ऊट-सूट त्या बकऱ्या आणि कोंबड्या यांच्या डोक्यातून का जात नाही, त्याचा आणि कुंभमेळ्याचा काय संबंध? अहो, अकबराचा आणि ऑक्सिजन कुंभमेळ्याचा काय संबंध राजाभाऊ? ऑक्सिजन हे झाडं देतात, ते आपल्या आम्हाला जीवन साधुसंतांच्या देतात. शाही स्नानाचा आणि मुघल राजांचा काय आणि संबंध राजाभाऊ? झाडं जी आहेत ती झाडं आपल्याला नाही, नाही, ऑक्सिजन मला हे देतात. स्पष्ट ते करा. एक मिनिट अजितजी, आता तुम्ही एवढा वेळ बोललात तेव्हा कुणी तुमच्यामध्ये बोललं नाही. तुम्ही असं नाही करू शकत की इतरांना बोलूच द्यायचं नाही. त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे आपण. बोला सर. नाही, मी प्रश्न विचारला ती तर उत्तर फक्त द्यावं लागलं. नाही, त्यांना बोलू देत, मग मी तुम्हाला वेळ देते. देतो मी. हे जे झाड आहे ते आम्हाला ऋषितुल्य आहे, की आमचा ऑक्सिजन आहे. म्हणजे करोना काळात आम्हाला यांनी ऑक्सिजन दिला, नाही तर आज आम्हाला पाठीवर सिलेंडर घेऊन फिरायला लागला असतं. आता ही जी परिस्थिती आहे, तुम्ही इथे जागा उपस्थित आहे. विषय असा आहे की ह्या कुंभमेळ्याच्या आडून हे जे खाजगीकरण होऊन पीपीच्या याच्यावर हे जे तुम्ही देताय जागा, याच्या निविदा काढल्या आहे, टेंडर काढलेलं आहे आणि ही जागा मनोरंजनाचं पर्यटन स्थळ करू पाहतायत, हे वाईट आहे. कशासाठी जंगलतोड करतायत? आणि तुम्हालाकडे जागा नाही का आजूबाजूला? गेल्या वेळेच्या कुंभमेळ्यामध्ये 300 एकर जागा होती, ती जागा कुठे गेली याचा तपास तुम्ही करणार आहात का नाही? आणि आज तुमच्याकडे दुसरी जागाच नाही का झाडं तोडूनच कुंभमेळा करायचा? आणि रामानी पर्णकुटी बांधली, साधू संत पर्णकुटीत राहत होते, त्यांना तुम्ही आलिशान तुम्ही एसी महाल कुठे बांधून देतायत आणि ते पण झाडं तोडून? याला विरोध नाशिककर करणार नाही का? आणि तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून आणि याच्यामध्ये हे जे निर्णय घेत आहेत तर ज्यांनी कुंभमेळा पाहिलेला नाही, ज्यांनी एक झाड लावलेलं नाही या गावामध्ये, ते लोक येऊन इथे उद्योगपद्याप करतायत. माझी तुम्हाला विनंती आहे की मुख्यमंत्र्यांना विनंती आहे का आजूबाजूला लगेच खूप जागा आहेत, तिथे तुम्हाला झाडं न तोडता सुद्धा चांगल्या पद्धतीच्या सुविधा देता येतील आणि दिल्या जातील. याच्यापूर्वी झालेले, याच्यापूर्वी ज्या कुटिया होत्या, ज्यांच्या साधू संतांना ज्या जागा दिल्या होत्या कुंभमेळ्यात, ते इतरच होत्या. ते मोदी ग्राउंड आहे, त्याच्या लगत ते बसला जी जागा दिली ती जागा आहे. आजूबाजूला समोर एक 600 एकर एका जागा बिल्डरची जागा आहे, पाठीमागे अनेक नेहरूनगरची जागा आहे, मेरीची जागा आहे, किती जरी जागा आहे आणि त्या पण नदी वापरा लगतच आहे, तर काही अशा दूर नाहीये. पण असा वाटतं का झाडं तोडूनच कुंभमेळा झाला पाहिजे? आणि तुम्ही हे कोण सांगणार का 6 वर्षाचं झाड आणि 40 वर्षाचं झाड? अहो, एक खून तो लहान मुलाचा असेल किंवा मोठ्याचा असेल, खूनच. असं कसं करता येईल? त्यात जातही आणतात तुम्ही, परजातीचे आणि हे जाते. अहो, सर्व झाडं आपल्याला ऑक्सिजन देत आहेत. ते भेदभाव करतात का? हा या जातीचा, हा या धर्माचा, त्या सर्वांना ते ऑक्सिजन देत आहेत ना. ते ऋषितुल्यच आहे, तेच परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराचं हे जे देणं आहे, निसर्गालाच आपण परमेश्वर मानतो. हिंदू धर्म काय सांगतो आपल्याला? तो निसर्गाशीच निगडीत आहे. सूर्याची पूजा करतो आपण, वायूची पूजा करतो. ठीक आहे राजेंद्रजी, तुमच्या भावना मी समजू शकते. झाडांवर प्रेम असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या तोंडून जे येईल ते बरोबर आहे तुमचं. झाडांमध्ये असा भेदभाव नाही करतायत. सगळीच झाडं माणसासाठी महत्वाची आहेत. अजितजी, आता मी तुम्हाला फार स्पेसिफिक प्रश्न विचारते. त्यांनी जे सांगितलंय त्यातलं स्पेसिफिक सांगा. 300 एकर जागा जर मागच्या कुंभमेळ्याला होती, ती आता गेली कुठे? जर ती जागा कुंभमेळ्याची होती तर तिचं खाजगीकरण का झालं? ती बिल्डर्सना का गेली? आणि आता मग या झाडांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ का आली? स्पेसिफिक एवढ्याच प्रश्नाबद्दल बोलूया आपण. कुंभमेळ्याची जी जागा आरक्षित आहे ती सगळी जागा त्याच ठिकाणी आहे. ती जागा कुठेही गेलेली.
आता राजाभाऊंनी स्पष्टपणे या विषयावरती राजकारण सुरू केलेलं आहे असं मला दिसतंय आणि त्याचं नाही, उत्तर मी नाही. आपल्याला देतो. राजाभाऊ, कुठं आपण कायमस्वरूपी महापालिका परवानगी देते का? दंड आकारून सगळं काढून घेतलं ना, लॉन्स बिन्स बाकी. सामान्य शेतकरी, कविताजी, आमच्या गावामधली परिस्थिती अशी आहे नाशिक मधली की हे जे सामान्य शेतकरी आहे त्यांची जी जागा आहे तिला पूर्ण मोबदला कुठल्या शासनाने दिलेला नाही. त्यामुळं कुंभमेळ्याचे 2 वर्ष वगळता इतर काळामध्ये ते शेतकरी बिचारे तिथं आपला लॉन्सचा व्यवसाय चालवत होते. माग त्यांनाही सगळं त्यांच्याही व्यवसायाची महानगरपालिकेने पूर्ण वाट लावली आणि त्यांना कुठली जागा असली तरी कुंभमेळ्यासाठी आरक्षित जागा, कुंभमेळ्याच्या वेळेला ज्या जागेवर आरक्षण आहे ती जागा विकता येत नाही, कोणाला देता येत नाही, हस्तांतरित करता येत नाही, ती सगळी तिथल्या तिथंच आहे. राजाभाऊंनी या सगळ्या जागेचे जे आता हिशोब पाडे वाचले ती सगळी जागा तिथल्या तिथंच आहे. मूळ मुद्दा असा आहे जागा तिथेच आहे, पण तिथे इमारती झाल्या असं त्यांचं म्हणणं आहे. ती खासगी लोकांकडनं वापरली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. ती वापरली जाते का? तुमचं गाव आहे, तुम्हीच सांगू शकाल. तो हरित पट्टा होता, एक लक्षात घ्या. आणि तो हरित पट्टा असताना तिथे बांधकामाच्या परवानग्या कशा काय दिल्या? ठीक आहे, आता आपण असं करू बरं का राजाभाऊ, उद्या मी एक पत्रक काढतो आणि तिथले जे सगळे स्थानिक शेतकरी आहेत ज्यांच्या जागा गेली अनेक महानगरपालिकेने मोबदला न देता अडवून ठेवलेली त्या सगळ्यांना तुमच्याकडे पाठवतो आणि मग त्यांना विचारा तुम्ही त्यांना बांधकाम परवानगी मिळाली 220 कोटीचा माहीत जॉब कशासाठी? कसं नॅशनल 220 कोटी रुपयाचा माहीत जॉब कशासाठी करताय? जी जागा आरक्षित आहे ती जागा प्रशासन 2 वर्षाकरता ताब्यात घेतं, ती साधुग्राम आणि इतर सोयी सुविधांकरता वापरतं. जे काय न्यायालयामध्ये जाऊन आरक्षण उठवली असतील ती किती आहेत ती सगळी त्याचा आपण तपास घ्या. तुम्ही शहरामध्ये मग काँग्रेस पक्षाचं धोरण आहे का की ह्या ज्या लोकांना परवानग्या याचा अर्थ अजितजी तुम्ही मान्य करताय की 300 एकर जागा जी राखीव आहे त्याच्यावर अतिक्रमण झालेली आहेत, त्यातली काही अतिक्रमण काढण्यात यश आलेलं आहे, सगळी अतिक्रमण काढता आलेली नाहीयेत आणि आता आपल्याला या 54 एकर जागेवर जी झाडं आहेत त्याच्यावर तपोवनातल्या झाडांमध्ये साधुग्रामसाठी कुऱ्हाड चालवावी लागते. प्रश्न आता असा आहे जो त्यांनी अगदी लॉजिकल विचारला. बरं, हा काय फक्त राजेंद्र जर विचारतात असं नाहीये, हा प्रश्न महाराष्ट्रातले अनेक जण विचारतात. प्रश्न असा आहे की साधू तर राहतात झाडांखाली, साधूंसाठी तर वन्यजीव, वन्य प्राणी, जंगल हेच त्यांचं कुटुंब असतं, मग तेच तोडून कुठलं साधुग्राम बनवणार आहोत आपण? नाही, असं आहे, आपण एक लक्षात घ्या की या ज्या जागा असतात या व्यवस्थेमध्ये बडा आखाडा, उदासीन आखाडा, वैष्णव आखाडा यांच्याकडे रिझर्व्ह असतात. हा कुंभमेळा संतांचा आहे, हा सरकारचा कुठल्या एका पक्षाचा नाही. तिथे त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तसं साधुग्राम त्यांना बनवून द्यावं लागतं. ते या जागेवरती बनवून द्यावंच लागेल कारण ही कुंभमेळ्यासाठी आरक्षित जागा आहे. मात्र इथली झाडं तोडायची नाही. हा लढा तुम्ही माई जॉबच्या निविदा काढल्या, ठीक आहे, माई जॉबच्या निविदा काढल्या 220 कोटीच्या. उभं राहत आहे हे या लोकांनी. म्हणजे साधू सांगतायत, याचा अर्थ काय? याचा अर्थ अजितजी तुम्ही सांगताय की साधूंची ही मागणी आहे की आम्हाला तिथे साधुग्राम तयार करून द्या, ते अत्याधुनिक असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणजे ही साधूंची मागणी आहे की तिथे साधुग्राम पाहिजे, त्याच्यासाठी झाडं तोडली पाहिजेत. अखिलजी, साधूंच्या नावावर संधी साधूपणा करणं हे भारतीय जनता पार्टीला चांगलं जमतंय. भारतीय जनता पार्टीचं आता प्रवक्त्यांचं असं म्हणणं आहे की साधू संतांनी अशी मागणी केली आहे की त्यांना एसीचे ते पळणं कुठे नकोय. म्हणजे इतिहासात जर आपण पाहिलं तर ऋषी मुनी हे वृक्षाच्या खाली बसून त्यांचं तप वगैरे करायचे, जाप करायचे. आता यांचं असं म्हणणं आहे की हे जे काही आखाडे आहेत त्यांनी यांच्याकडे मागणी केली आहे की एसीचे असावे, वेगळं सुसज्ज असावं, 5 स्टार सुविधा असाव्या, अशी यांच्याकडे मागणी केलेली आहे असं यांचं म्हणणं आहे. हे स्वतः हिंदुत्वाला बदनाम करतात. तुम्ही स्वतः हिंदुत्वाला बदनाम करतात. वारंवार तुमचा जो काय फालतू ढोंगी हिंदुत्वपणा आहे ना तो लादून तुम्ही आम्हाला हिंदूंना पण ना मान खाली करायला शर्मेनी लावता. नको ते तुमचे जे काय वाक्य आहेत ना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे, त्याच्यामुळे इतर हिंदूंना पण शर्मेनी मान खाली करावं लागतं. काय तुमचं हिंदुत्व आहे काय कळेना. नको ते तुम्हाला भारतीय जनता पार्टीला सुचतं हिंदुत्व. कुंभमेळा करायचा नाही. कुंभमेळा करायचा नाही कोणी बोललं नाही. तुम्हाला ऐकायला येत नाही, तुम्हाला नीट समजत नाही, तुम्हाला समजायचं नाही का, तुम्हाला समजूनच घ्यायचं नाहीये. हा, तुम्हाला फक्त तुमचाच विषय रेटून न्यायचा आहे. म्हणजे 5 स्टार तिकडे 5 स्टार सुविधा केल्यानंतरच कुंभमेळा होईल का? इतके अनेक वर्ष कुंभमेळावे झाले नाहीत का? 5 स्टार पद्धतीत भारतीय जनता पार्टीने कुठला तरी मोठा तीर मारला आणि भारतीय जनता पार्टीच्या काळात आम्ही 5 स्टार सुविधा देऊन कुंभमेळा केला, हे तुम्हाला सिद्ध करायचं का? 5 स्टार सुविधा
माईस या ठिकाणी जे सेंटर होणार आहे ते अरे इथंच कसला व्हावं. सेंटर होणार आहे पण किंवा त्यासाठी व्हावं, तुम्ही हे वृक्षतोडी अजून का ठरलेलं करत नाही. आहे आणि झाडं जर ती जागा तोडली, राखीव होती तर किंवा मग ती तोडली राखीव जावी, जागा गेली हे कुठे अजून त्याचं ठरलेलं उत्तर नाही. तुम्ही देत काहीही नाहीये त्याचं ठरलेलं उत्तर तुमच्याकडे नसताना नाहीये का एक fake तुम्हाला narrative वृक्षतोडच का चालवून माध्यमं आणि करायचं भारतीय तुम्ही जनता का पक्षाला उरबडून मध्ये घेताय? अरे असेल अजून काहीच किंवा ठरलेलं कुठेही नाहीये. असेल तुम्हाला वृक्ष काहीही तोडण्यात काय समाधान ठरलेलं मिळतो नसताना. याच्यात कसलं तुमचं हिंदुत्व कसं आहे, आलं अखिलजी ठीक आहे, माहितीये का? अखिलजी ठीक तुम्हाला आहे, तुमचे तुमचा- सवाल तुमची उपस्थित झाले. अडचण कशी आहे? मुद्दा असा आहे, अजितजी, अखिलजी आणि राजेंद्रजी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हे शाळेमध्ये वाचत वाचत आपण इथपर्यंत आलोय आणि आपला प्रवास आता ग्लोबल वॉर्मिंग पर्यंत येऊन पोहोचलाय. भविष्यातल्या पिढ्यांपुढे काय वाढून ठेवलंय हे प्रश्नचिन्ह आहे, कुणालाच त्याची उत्तरं माहिती नाहीत. उत्तर फक्त एका गोष्टीमध्ये दडलेलं आहे, निसर्गाचं संरक्षण करा, झाडं वाढवा, या पृथ्वीवरचं हरित क्षेत्र वाढवा. त्यासाठी 4 लोक जर बोलत असतील आणि त्याच्यासाठी 2-2 पावलं कुणाला पुढे मागे करण्याची गरज असेल तर ते करण्यासाठी हरकत नसावी. जर इतकी मोठी वृक्ष तिथे असतील तर ते बाजूला ठेवून आपल्याला आपला कार्यक्रम करता येईल का याचाही विचार व्हायला पाहिजे. पण त्या विचारांसाठी नेत्यांनी, समाजानं पुढे येणं गरजेचं आहे. जर लोक काहीतरी मागणी करत असतील तर त्या मागणीचा सारासार विचार होणं गरजेचं आहे. जर मंत्रिमंडळातले मंत्रीच त्या मागणीला धार्मिक स्वरूप देऊ लागले तर आपण पर्यावरणासारख्या संवेदनशील विषयावर, झाडांसारख्या संवेदनशील विषयावर फक्त राजकारणच करणार आहोत का याचं उत्तर द्यावं लागेल. आज ते राजकारण कदाचित सक्सेस होईलही पण त्याचे उत्तर किंवा त्याचे परिणाम शेवटी कुणाला भोगावे लागणार आहेत? राजकारण करणाऱ्यांच्या पुढच्या पिढ्यांना आणि ज्यांच्या बाबतीत ते राजकारण होईल त्यांच्या पुढच्या पिढ्यांना. किंमत मोजायची आहे काही? सारासार विचार आपण सगळे शिकलेलो आहोत. झाडं वाचवायची आहेत का? हो वाचवायची आहेत. आपला धर्म आपल्याला प्रिय आहे का? हो आहे. त्याचे कार्यक्रम करायचे आहेत का? नक्की करायचे आहेत. आता 4-2 लोक काहीतरी वाक्य बोलतात त्याचाच उल्लेख घेऊन जर आपले मंत्री वक्तव्य करणार असतील तर मग कठीण आहे. आणि त्याच्यासाठी आपण 1800 झाडं पणाला लावणार असू तर ते त्याहूनही कठीण आहे. विचार आपण सगळ्यांनी सामंजस्यानं करण्याची गरज आहे. तिघही जण आज चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.